हाय हॅलो नमस्कार, मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. हा व्लॉग आहे भाचीच्या लग्नातला. तर लग्नात गहाणे नवरीबाईचा गहाणा डेकोरेशनचं चालू होतं. हे पहा, आता हळद दळण्याची तयारी चालू होती. किती मस्त गहाणा जाते आपले डेकोरेशन करून झालेले आहे. ती आहे आमची नवरीबाई. सुरुवातीला तुम्ही पाहिलात ना, ती आमची नवरीबाई होती. किती सुंदर दिसत होती नवरी. पहा, हे पहा ती उभी आहे, ती ग्रीन कलरच्या साडीची. ती पुढे तिची अन्विका आहे. हे मस्त असं जातो डेकोरेशन चालू होतं. तर आम्ही गेलो होतो. तर आज नवरीबाई तिकडे जाणार होती. 8 तारखेला लग्न आहे. ते आर्नवी पण डेकोरेशन करत होती गाण्याचं. पा मध्ये मस्त अशी तयारी चालू होती. आता आज म्हणजे आता हळद दळणं झाल्यानंतर मग ओसा होता. ओसा झाल्यानंतर आळंक्या आणि नवरी तिकडे जाणार होती. तर 3 दिवसाचा लग्नाचा कार्यक्रम होता त्यांच्याकडचा. तर उद्या हळदी आहे. हळदीचा पण लॉग तुम्हाला बघायला भेटेलच. असं किती मस्त म्हणजे छान सुवासनी नावं घेत होत्या. नावं घेताना मी काय ते हे केलं नाही, कारण जास्त गर्दा होता. त्या नावं घेत उखाणे घेत होत्या, मग हसत होत्या एकमेकांना उखाणे घेताना. ह्या बाया आमच्या मावस नणंदबाई आहेत. त्यांना पण म्हणले, ताई तुम्ही राहिलात, तुम्ही पण नाव घ्या म्हणून. तर मस्त सुवासनीचा कार्यक्रम चालू होता. छान असं वाटत होतं लग्नाच्या दिवशी. मस्त हळदी आता दळायचा कार्यक्रम चालू होता. पहा, सर्वजण एक एक मी म्हणलं, हे पाय आमच्या नंतर त्यांना म्हणलं, तुम्ही पण नाव घ्यायचं राहिला, तुम्ही पण नाव घ्याताय म्हणून त्यांनी पण नाव घेतलं सुंदर असं. तर मस्त असं माझ्या आता भाचीच्या लग्नाचे लॉग येत राहतील. आता पुढं ते आळंक्याचा वगैरे लॉग मला घेता आला नाही, खूप अंधार होता, एवढा काही व्हिडिओ क्लिअर दिसत नव्हता त्यामुळं. पण उद्या हळदीचा वगैरे तुम्हाला बघायलाच भेटेल. तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवीन नवीन लॉग तुम्हाला बघायला भेटतील माझ्या चॅनलवर. आणि माझ्या ॲक्टिव्हिटीचे लॉग पण मी काही सोडलेले आहेत, ते पण तुम्ही प्लीज म्हणजे लाईक करत जा, शेअर करत जा, बघत जा. हे पहा, आता हळदी दळण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मस्त असं त्या हळदी दळत होत्या. त्यांना गाणं काय म्हणता येत नव्हते. मस्त त्या हसत होत्या म्हणे गाणी म्हणा म्हणून. आता झालं म्हणे हात लावला आपण 7 जणी ना, आता दुसरं कुणाला तर दळू द्या म्हणत होत्या त्या. पुढं मग त्या आता दुसऱ्या त्या आजी आल्या होत्या. म्हणजे कसं हे गाण्याची परंपरा वरचीवर म्हणजे कसं ते हे होत चालली पुढच्या पिढींना, म्हणजे ते गाणे वगैरे येत नाहीत, पण ते शिकायला पाहिजे. अशीच परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे, जेणेकरून म्हणजे आपल्याला पण आपल्या म्हणजे संस्कृती आपली पारंपरिक पद्धतीने कसं जपता येईल. असेच पुढं कार्यक्रमात लग्नामध्ये सगळे कार्यक्रम हे लक्षात ठेवता येईल. तर ह्या पहा, आता ह्या गाणं म्हणत होत्या. ह्यांना गाणं येत होतं. ह्या दोघी म्हणजे आजीला त्या बोलून आणा म्हणत होत्या. आजी त्या गाणं म्हणतील म्हणत होत्या. यांना पण येत नव्हतं गाणं. त्या आजी एवढ्या म्हाताऱ्या होत्या, पण ते एवढे छान गाणं म्हणत होत्या ना, खूप छान. म्हणजे कसं जुन्या लोकांनाच त्या आता म्हणजे रूढी परंपरा त्या माहिती आहेत त्यांच्या अगोदरच्या, पण आता वरचीवर त्या आपल्याला लोप पावलेल्या दिसत आहेत. मस्त असं हे पहा, आता त्या आजी तिथं बसलेल्या आहेत. आजीबाई मस्त असं गाणं म्हणत आहेत त्या, आणि मग ह्या दोघी दळत आहेत. ह्या पहा त्या आजी, म्हणजे किती मस्त वाटतं ना, असे जुने लोक आपले पूर्वज मस्त असं कार्यक्रमामध्ये भाग घेऊन असं जुने आपल्याला चालीरीती शिकवतात. तर छान वाटतं. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त असं त्या आजी गाणं म्हणत होत्या. त्या गाण्याचं मी थोडंसं ठेवलंच, कारण तेवढंच छान वाटतं ऐकायला म्हणून व्हॉईस. पहा, त्या म्हणत होत्या, तुम्ही पण म्हणा, तुम्ही पण शिका. असं शिकायलाच पाहिजे, असं खूप छान वाटतं. तुम्हाला आता पुढे आणखीन माझे म्हणजे पुढच्या लॉगमध्ये हळदीचा लॉग तुम्हाला बघायला भेटेल. ते पारू पण आमची बघत होती. थँक्यू फॉर वॉचिंग.